नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये असे होणार आहे. अद्वैतला जखम झालेली असते आणि त्या जखमीचे रक्त हे कलाच्या कपाळी कुंकू लागलेले असते. तेव्हा कलाला तर खूपच देवी आईचा चमत्कार होतो आणि तिला सौभाग्याचं कुंकू शेवटी त्याच दिवशी लागते, ऐन नवरात्रीच्या दिवशी. त्यानंतर कलाने इतकी छान देवी आईची मूर्ती बनवलेली असते, तर कलाच्या हाताने देवी आईच्या मूर्तीची आरती तर होतेच, परंतु ज्या बायका आलेल्या असतात तर कलाचे अगदी तोंड भरून कौतुक त्या करत असतात. तर अद्वैत कलावर खुश होत असतो. अद्वैतला जखम होते, परंतु त्याच्या जखमेची ती वेदना बघून कलाच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते. आपल्या हाताने ती मलमपट्टी करते. तेव्हा आता अद्वैत आणि कला या दोघांचे प्रेम कसे उफाळते. आजच्या भागामध्ये कला घरात आलेली असते. तेव्हा आबा खुश होऊन म्हणतात की आता सुनबाई घरात आली, मग आजची आरती तिच्याच हाताने व्हायला हवी, आजच्या आरतीचा मान तिलाच असेल. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा, आरतीची वेळ तर झालेली आहे, मी तयारीला लागते. तेव्हा रजनी लगेच ही आरतीच्या तयारीला जाते. तर आबा ही अद्वैतला म्हणतात की अद्वैत, हे बघ, आता यापुढे कोणताही निर्णय घेताना इतका अतितनापणा करायचा नाही, जरा शांत डोक्याने सर्व काही समजून घ्यायचे. तेव्हा कला मात्र अद्वैतने भरलेला तो पेढा खात असते. तर आबा कलाला म्हणतात की कला, तुला मी घरची लक्ष्मी मानतो, मग तू सुद्धा डोक्यामध्ये कोणताही राग न घेता कोणताही निर्णय इतका तडकाफडकी घ्यायचा नाही. अगं कितीही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध जरी झाल्या तरी अगदी शांत राहायचं, अगदी शांतपणे निर्णय घ्यायचा, अगदी एकनिष्ठ राहू आणि त्या परिस्थितीकडे डोळे उघडे ठेवून विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. ही गोष्ट दोघांनी सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे चला आता आवरून घेऊयात आणि आरती करूयात. अद्वैत, हे बघ, अरे कलाला आज अशक्तपणा आहे, त्यामुळे तू जा आणि तिला हाताला धरून तिला वरती घेऊन जा. आणि सरोजला मात्र हे सर्व ऐकून आणि बघून खूप राग येतस. तेव्हा अद्वैत हा कलाला धरतो आणि तिच्या हाताला म्हणजे तिला मिठीत घेतल्यासारखं तो वरती घेऊन जातो. कला मात्र थोडीशी कावरी बावरी होते आणि अद्वैतकडे पाहत असते. त्यानंतर सर्व तयार होऊन येतात अगदी मस्त आरतीसाठी. तेव्हा रजनी म्हणते की चला आता आरतीसाठी सुरुवात होत आहे, सर्वांनी आरती करून घ्या. तेव्हा आबा कलाला म्हणतात की सुनबाई चल आता तू आरती ओवाळ, आरतीला सुरुवात करूया. तेव्हा कला ही मस्त तयार होते आणि आरती देवीला अगदी मनोभावाने ओवाळू लागते. शेवटी कलाला आपल्या आरतीचा मान मिळतोच. तेव्हा सर्वजण खुश असतात, परंतु सरोजला मात्र खूप राग येत असतो, कारण तिच्या हातचा राग हा आरतीचा मान शेवटी कलाला मिळालेला असतो. आबा खूप खुश असतात. तेव्हा सर्वजण अगदी मनोभावाने टाळ्या वाजवतात आणि आरती करतात. आणि त्याच वेळी श्रीकांत काकांना एक कॉल येतो आणि ते बोलण्यासाठी बाहेर निघून जातात. तर आरती झाल्यानंतर कला ही सर्वांना आरती देते आणि अगदी मनोभावाने सर्वजण देवीला नमस्कार करतात. तेव्हा मात्र देवी ही साक्षात खूप मोठा आणखीन एक चमत्कार केलेला असतो, कारण त्याच वेळी श्रीकांत काकांना मोबाईलवर एक आनंदाची खुशखबर मिळालेली असते आणि ते धावत ओके करत येतात. कला ही देवीला नमस्कार करून म्हणते की ओम श्री महाकाली नमस्तुते आणि सर्वजण देवी अंबाबाईचा उदय उदय असे करतात. तर श्रीकांत काका धावतच येतात आणि अद्वैतला अगदी खुश होऊन म्हणतात, अहो सांगलीवरून मॅनेजरचा फोन आला होता आणि त्यांनी सर्व काही हे चेक करून पाहिले, परंतु कुठेही शॉर्ट सर्किट लक्षात आलेले नाही. आग जशी लागली होती अगदी तशीच ती विझून सुद्धा गेली, कुणाला काही झाले सुद्धा नाही आणि आपल्या कंपनीला सुद्धा काही झालेले नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतकी मोठी आग लागली तरी सुद्धा आपल्या कंपनीला काही झालेले नाही. तेव्हा आबा तर खुश होऊन म्हणतात की अरे अद्वैता, मी तुला म्हणलं होतं की आपल्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास आहे आणि तो आपल्या कलाच्या पायगुणामुळे, त्यामुळे प्लीज तुम्ही तिला दुखवू नका. तेव्हा रजनी तर खुश होऊन म्हणते की आबा खरंच खूप चांगली बातमी आहे, थांबा मी काहीतरी गोडाचं घेऊन येते. म्हणून रजनी धावतच आत जाते. तेव्हा सर्वजण आरती झाल्यानंतर एकत्र बसलेले असतात आणि त्यात काही बायका अगदी मस्त नटून थटून देवीच्या दर्शनासाठी येतात आणि सर्वजण आत बसलेले बघून त्या आबांना विचारतात की आत येऊ का, आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलोत. आबा तर खुश म्हणतात की या या. तेव्हा सर्व बायका आत येतात आणि देवीचे ते मूर्तीचे रूप बघून खूपच खुश होतात. मनोभावाने देवीची पूजा करतात आणि देवीकडे अगदी डोळे भरून बघत असतात, कारण देवीचे रूपच खरंच खूप छान असते. मूर्तीच आपल्या कलाने खूप सुंदर घडवली असते. तेव्हा त्यातील एक आई म्हणतात की खरंच देवी आईची मूर्ती खरंच किती सुंदर घडवली. तेव्हा दुसऱ्या मावशी म्हणतात की मी तर असे ऐकले की ह्या देवी आईची मूर्ती यांच्या घरातील सुनांनी म्हणजे कला या सुनानेच घडवली. खरंच तिच्या हातात देवी आईची कला गुण खरंच लक्ष्मीच आहे, अगदी तेजस्वी रूप घडवलं. तेव्हा त्यातील दुसऱ्या काकी म्हणतात चांदेकरांना अगदी सोन्यासारखी सून मिळाली. यंदाचा आमचा गणपती सुद्धा कलानेच बनवला होता, मग त्या मूर्तीचे तेज सुद्धा असेच होते, अगदी या मूर्तीसारखे. आणि आव्हान
आबांना म्हणतात की तुमची सून खरंच खूप हुशार आहे. मूर्तीकडे बघून आमच्या डोळ्यात प्रेमाची भावना दाटून आली. तेव्हा आबा तर खुश होऊन अगदी आपल्या कलाचे कौतुकच करत असतात आणि त्या बायकांना म्हणतात की मागच्या वर्षी जेव्हा देवीचा हा शतवा म्हणजे 100वा उत्सव होता त्याची मूर्ती सुद्धा आमच्या कलानेच घडवली होती. तेव्हा लगेच त्या बायका म्हणतात की अगं कला, खरंच खूप सुंदर मूर्ती तू घडवली. तुझ्या हातात खरंच खूप लक्ष्मीचंच रूप आहे. तेव्हा आबा तर खुश होऊन म्हणतात की यापुढे आता चांदेकरांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा पासेसची गरज नाही आणि ही प्रथा आहे ना आमच्या कलाने इथून पुढे सुरू केली. तेव्हा तर त्या बायका आणखीन खुश होत आणि म्हणतात की खरंच यावर्षी सर्वांना पासेस न घेता दर्शन मिळाले ही कल्पना खरंच खूप सुंदर आहे, म्हणून त्या सुद्धा कलाचे खूप कौतुक करतात. कला तर खूपच खुश असते. त्या बायका म्हणत असतात की खरंच हे आम्हाला समजले की पासेशिवाय दर्शन आहे. तेव्हा खरंच इतक्या दिवस आम्ही पास मिळण्याची वाट बघत होतो आणि त्यामुळे देवीचं दर्शन काही आम्हाला भेटत नव्हते. कित्येक दिवसापासून आम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी वाट बघत होतो आणि ते जरा मनाला टोचत होते की कारण देवीचं दर्शन आम्हाला भेटत नव्हते आणि नाहीतर काय देवीचं दर्शन घ्यायचं ते पण अगदी मिरवणुकीत आणि गर्दीत. तेव्हा रजनी सुद्धा खुश होऊन म्हणते की हो अगदी तुमचं बरोबर आहे. यावर्षी तर तुम्ही अगदी मनसोक्त देवीचं दर्शन घेऊ शकते. तेव्हा कला खूप खुश होते तर दुसऱ्या आजी म्हणतात आज इतक्या वर्षांनी देवीचं दर्शन अगदी मन भरून मिळालं. सर्व भक्तांमधील आणि देवीचा मधील अडसरा दूर केल्यामुळे आणि सर्वांना तुम्ही दर्शन घेऊन दिल्यामुळे तुम्हाला खरंच त्यांचे आशीर्वाद मिळतील आणि आई अंबाबाईचा उदय उदय असे सर्वजण एका आवाजात बोलतात. आपली कला ह्या कला कौतुकामुळे आणि या सर्व पासेसमुळे किती भक्त हे खुश आहेत आणि दर्शनासाठी येतात हे बघून आबा आणि कलाला तर खूपच आनंद होत असतो. तेव्हा त्या बायका म्हणतात की चला आबासाहेब आता आम्ही येतो. तेव्हा कला म्हणते की काकू अहो थांबा, मला पाया पडून त्या तुमचे दर्शन घेऊन द्यात. तेव्हा लगेच कला ही आपला पदर डोक्यावर घेऊन त्या बायकांच्या पाया पडायला लागणार. तोच आबा म्हणतात की अरे अद्वैता जोडीनं पाया पडायचं असतं यावेळेस. कला ही अद्वैतकडे पाहत असते आणि सरोजला मात्र खूप राग येतो. त्या दोघांकडे ती रागाने बघते. शेवटी आबांसाठी अद्वैतला कला सोबत जोडीने दर्शन घ्यावेच लागते आणि जोडीने त्या बायकांच्या पाया पडतात. तर त्या मस्त असा आशीर्वाद देतात की जोडीने असे कायम एकत्र राहा आणि संसार मात्र सुखाचा करा. तर कला अद्वैत एकमेकांकडे बघत असतात. दरवर्षी देवी आईचं कार्य असंच तुमच्या हाताने पार पडून. तेव्हा कला खूप खुश असते. त्यानंतर इकडे फोन वाजत असतो तर संगीता काजलला आवाज देते की अगं काजल ये ना, फोन किती वेळचा वाजतोय. काजल धावत येते आणि फोन घेते आणि तो सोहमचा कॉल असतो. तेव्हा काजल फोन उचलते आणि सोहम अरे बरं झालं तू आत्ता कॉल केला, इतकं सॉलिड आम्ही इकडे टेन्शनमध्ये आहोत. कलाताई कशी आहे तेवढंच संगीता येते. संगीता म्हणते की अगं विचार ना की सोहमरावांना कला कशी आहेस. तेव्हा काजलही संगीताला शांत राहायला सांगते आणि सोहमला विचारते की अरे तिकडे अजून तर काही झालेले नाही ना, सर्व व्यवस्थित तर आहे ना. सोहम मात्र शांत असतो. तर काजल म्हणते की अरे सोहम तू बोल ना काहीतरी, का शांत बसला. तेव्हा सोहम म्हणतो की अगं कला वहिनी घरी आली आणि नुसती घरी नाही आली तर अद्वैत दादाने स्वतःहून तिला हात धरून घरात आणले. तेव्हा काजल तर इतकी खुश होते आणि खरंच क्या बात है, ह्या बातमीसाठी तुझ्या तोंडात मात्र बेगावचा कुंदा. तेव्हा सोहमला हसू येते. तर संगीता म्हणते की अगं काजी सांग ना पटकन की कला आपल्या कलाला घरात घेतले की नाही, तू तर काय दुसरंच बडबड करते. तेव्हा काजल हळूच म्हणते की अगं अद्वैत दाजींनी आपल्या कलाताईला स्वतःहून घरात घेतले. ते ऐकून तर संगीताला सुद्धा खूप आनंद होतो आणि संगीता काजलला विचारते की अगं कालच्या कालच घरात घेतले ना. काजल म्हणते की अगं आई काल तुला टेन्शन येऊ नये म्हणून आम्ही खोटं सांगितलं होतं, परंतु त्यांनी आज तिला नक्की घरात घेतले, आज मात्र खोटं नाही. तेव्हा सोहम हे ऐकत असतो. तर संगीता लगेच काजलच्या हातातील मोबाईल घेते आणि सोहमला म्हणते की सोहमराव खरंच खूप उपकार झाले तुमचे. सोहम म्हणतो की अहो काकी मी काय केले. तेव्हा संगीता म्हणते की अहो तुम्हीच तर केले, कारण इतकी मोठी आनंदाची बातमी तुम्ही आम्हाला दिली आणि खरंच सांगते की खरंच तुमचे खूप उपकार झाले. खरंच दुसरी आमची लेक नैना सुद्धा तेथे आहे, तिच्यापेक्षा तुमचा आम्हाला जास्त आदर वाटतो. आणि संगीता सुद्धा सोहमवर खूपच खुश असते, कारण नैनीने एक वेळी सांगितले नाही परंतु सोहमने मात्र इतकी मोठी आनंदाची बातमी इतक्या घाईने त्यांना सांगितली. आणि संगीता खुश होत फोन ठेवते असे म्हणते. तर सोहम म्हणतो की ठीक आहे तुम्ही काळजी घ्या. तेव्हा संगीता खुश होऊन फोन ठेवते. नंतर इकडे कलाच्या हाताने आरती झालेली असते म्हणून आबा खूपच खुश असतात. आबा म्हणतात की कला आज खरंच तुझ्या हाताने आरती झाले, खूप छान आरती झाली, खूप प्रसन्न वाटतं. तेव्हा सोहम म्हणतो की आबा खरंच तुमचं खरं आहे, पण बर्फी मात्र कुठेही दिसत नाही. तेव्हा रजनी म्हणते की हो अरे मला माहिती आहे, मला कळतं की आता गुलगंध बर्फीमध्ये तुझा जीव
अडकला म्हणून थांब मी घेऊन येते. आणि तर सोहम म्हणतो की आणत जर असेल तर 2 घेऊन ये. तेव्हा रजनी उठायला लागणार तोच कला म्हणते की रजनी मॅडम अहो तुम्ही बसा मी देते सगळ्यांना. तेव्हा कला तो बॉक्स घेते आणि सर्वांना प्रेमाने अगदी ती गुलगंध बर्फी वाटते आणि सोहमला द्यायला येते. सोहमला म्हणते की अरे 2 घे. सोहम म्हणतो की हो घेणार. तेव्हा कला रजनीला सुद्धा बर्फी देते आणि ही सरोज समोर द्यायला येते. सरोज मात्र रागानेच तिला थांब असे म्हणून तिच्या हातची बर्फी घेत नाही. सर्वजण हे पाहत असतात. तेव्हा कलाला खूप वाईट वाटते आणि कला ही बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा आबा हे बघतात. तेव्हा सरोज लगेच आबांसमोर म्हणजे आबांना विचारते की आबा मी तुम्हाला. तेव्हा आबा लगेच तटकन उठतात आणि सरोजचं काही न एक ऐकता आत जायला निघतात. तर लगेच सरोज ही सर्वांसमोर उभी राहते आणि आबांना म्हणते आबा तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही असंच ठरवलं का? मग ठीक आहे जर तुम्हाला माझ्याशी बोलायचे नसेल तर आजपासून मात्र कलाशी सुद्धा घरातील कोणीही बोलणार नाही. तेव्हा आबांना मात्र हे ऐकून सरोजचा खूप राग येतो. नयनाला मात्र खूप हसू येत असते आणि रोहिणीला तर खूपच आनंद होतो. तेव्हा आबा काही न बोलता रागाने आतमध्ये निघून जात. रोहिणी मात्र हे सरोजचे बोलणे ऐकून मनात म्हणते की सरोज वहिनी तर आता सॉलिड गेमर बनली. समोरच्याने जर राज्य टाकले तर आपण सुद्धा एक्का टाकून डाव कसा की जिंकायचा अगदी हिला टेक्निक सॉलिड जमायला लागले. लगे रहो सरोज वहिनी लगे रहो. तेव्हा सरोजला खूप राग येतो कारण आबा तिच्याबरोबर काही बोलत नसतात. तर कलाला सुद्धा वाईट वाटते. त्यानंतर संध्याकाळ होते. अद्वैत आणि कला आपल्या रूम मध्ये येतात आणि कला ही कपाटामधून काहीतरी घेत आपले व्यवस्थित तयार होत असते. तेव्हा अद्वैत रागाने तिच्याकडे पाहतो आणि ही समोर जरी आली तरी माझ्या डोक्यात अगदी तडीक उठते असे तिच्याकडे रागाने बघत मनात म्हणतो. एवढं सर्व होऊन सुद्धा हिच्याबरोबर एका रूम मध्ये राहायचे इम्पॉसिबल आहे आणि जर मी रागाच्या भरात हिला काही बोललो किंवा काही केलं तर पुन्हा हे प्रॉब्लेम तयार होतील आणि पुन्हा वाद होती. आणि त्याच वेळेस कला ही बाथरूम मध्ये फ्रेश होऊन येते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर मला तुझ्याशी जरा बोलायचे. त्यावर अद्वैत मोबाईल मध्ये बघत असताना कलाला म्हणतो की पण मला तुझ्याशी अजिबात काही न बोलायचे नाही. जे झाले ते झाले तर लगेच ते आता बाद झाले. तेव्हा कला म्हणते की हे बघ जे काही घडले त्या प्रकाराबद्दलच मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे. तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की जर तू स्वतःला पुन्हा उदाहरण देऊन स्वतःला स्पष्ट करायचे तू दाखवत असेल तर मला ते अजिबात ऐकायचं नाही. जे काही झाले ते मी कसे सहन करतो हे माझे मला माहिती. हे बघ मला आडेवेडे घेऊन काही बोलता येत नाही. जे काही बोलतो ना मी ते अगदी योग्य निर्णय घेऊन बोलत असते. इनफॅक्ट मला असे म्हणायचे की आता मात्र तू मला ह्या रूम मध्ये सहनच होत नाही. आता मी तोच विचार करत होतो ज्या व्यक्तीने आपल्याला इतका त्रास दिला तर त्याच्या बरोबर एका रूम मध्ये राहणं तर हे इम्पॉसिबलच आहे. तेव्हा कला म्हणते की झाले का तुझे बोलून? अरे सगळं काही तूच कसे ठरवतो आणि तुला वाटेल तेच तू करतो. समोरच्याचं दुसऱ्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून न घेता अरे त्यावर तू विचार कर आणि मगच ठरव की तुला काय वाटते तू आणि काय निर्णय घ्यायचा तो. आणि हेच बघ तसेही मला तुझ्याशी खूप काही बोलायचं नाही. मला फक्त तुला एकच प्रश्न विचारायचा होता की मी असे कसे तुझ्या आईला ढकलून देईल म्हणून तू माझ्यावर इतके आरोप केले. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तर तुला चांगलं ओळखतो. तेव्हा कला म्हणते की तू ओळखतो मला मग मला सांग. तेव्हा हे बघ चांदेकर मला जर एखादी गोष्ट पटली नाही तर तोंड उचकावून मी जिथले तिथे उत्तर देते. पण तुला खरंच असं वाटतं की मी असले काहीतरी करू शकेल? अरे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी तुझ्या आईला हात सुद्धा लावलेला नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे सर्व तुम्हाला अगोदर सुद्धा सांगून झालेले आहे आणि तुझ्याकडे जर दुसरं काही बोलण्यासारखं नसेल तर आपण येथेच थांबूया. आपल्या आईला ज्या व्यक्तीमुळे इतका त्रास होतो तिला आपल्या समोर सारखं बघत राहणे हे मला किती त्रासदायक आहे हे तुला कळते का? तेव्हा कला म्हणते अरे मग तू मला घरातच का घेतलेस? त्यावर अद्वैत लगेच रागाने म्हणतो की केवळ आबामुळे मी तुला घरात घेतले. आबामुळे केवळ माझ्या हात दगडाखाली आहे. मी काही करू शकत नाही. त्यांच्यासाठी मी मनाविरुद्ध माझ्या लग्न केले आणि तुला घरात घेतले आणि आता सुद्धा त्यांच्यासाठीच तुला माफ केले आणि परत घरात सुद्धा घेतले. ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे शांतपणे मी जे काही सांगते ते ऐकून घे. अरे अद्वैत आपल्या आईला जर काही झाले तरी ते आपण नाही सहन करू शकत कारण आपली आई आपल्यासाठी सर्वस्व असते हे मला मान्य आहे. अरे पण तरी सुद्धा मी तुला शपथ घेऊन सांगते की मी तुझ्या आईला काही केलेले नाही. अरे मी या घरामध्ये येण्यासाठी का तयार झाले की कुठेतरी माझं सुद्धा बरोबर होते म्हणून. अरे चांदेकर एक गोष्ट तू लक्षात ठेव की जर माझी चूक असती तर मी
खरंच घरात आले नसते. तेव्हा आदित्य म्हणतो की नेमकं तुला म्हणायचे काय, तुझं बरोबर आहे म्हणून तू या घरात आली. अगं तू माझ्या आईशी इतकी घाणेरडे वागते आणि तूच कशी बरोबर आहे परत हेच मला स्वीकारण्यासाठी सांगते. तेव्हा कला सुद्धा त्याला तेच समजावण्याचा प्रयत्न करते की अरे एकदा सर्व काही घडलेला प्रकार शांत मनाने आठव आणि सर्व राग बाजूला ठेव आणि मग नंतर तुला समजेल की काय झाले होते त्यावेळी. अरे जर तू माझी बाजू ऐकून घेतली तेव्हा तुला कळेल की तुझा गैरसमज झाला होता आणि चूक मात्र ही त्यांची होती. आणि तू तर कुठल्याही गोष्टीची शहानिशा केली नाही आणि थेट मला हाताला धरले आणि घराबाहेर तू मला काढून दिले. अरे याचे गांभीर्य तुला कळते का. तेव्हा आदित्य म्हणतो की इतक्या रागाने म्हणतो की काय ग मी तुला इतका बिंडोक वाटलो का. याचे गांभीर्य मला न कळायला. अगं तू तर माझ्या आईला ढकललेस याचे गांभीर्य तुला कळते का. आणि अजून सुद्धा इतकं सर्व होऊन सुद्धा आपण शांतपणे बसूयात आणि बोलूयात. माझा गैरसमज झाला होता हे मला समजेल असं तुझं म्हणणं आहे. तेव्हा कला सुद्धा खूप चिडते की चांदेकर अरे तुझं काय चाललं. मी तुला सांगण्याचा समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण तू मात्र काही ऐकून घ्यायला तयार नाहीस. तेव्हा अद्वैत इतका चिडतो कारण मला तुझं काही ऐकायचं नाही आणि का मी तुझं ऐकून घ्यायचं. तेव्हा कला म्हणते की अरे कारण तू चुकतो चांदेकर. तर अद्वैतला इतका राग येतो आणि आपला हात तो दरवाजावर मारून घेतो आणि नेहमीच मी चुकतो. इलाहीची चूक दिसतच नाही आणि तेवढ्यात त्याला समजते की आपल्या हाताला इतकं लागलेलं आहे की हातामध्ये काच घुसलेली आहे आणि त्याच्या खूप वेदना त्याला होत असतात. तेव्हा अद्वैतच्या हातातून रक्त येत असते आणि कला धावतच त्याच्या जवळ येते. तेव्हा कलाला खूप वाईट वाटते. कला म्हणते की अरे चांदेकर काय केलंस आणि बघू मला हात दाखव म्हणून ती अद्वैतचा हात हातात घेणार. तोच लगेच अद्वैत म्हणतो की बाजूला हो आणि जोरात तिच्या हातातून हात जेव्हा हिसकावतो तेव्हा त्याच्या हाताचे रक्त तिच्या कपाळी लागते. तेव्हा मागच्या वर्षी जेव्हा DVIचा जो उत्सव असतो तर त्या मिरवणुकीत जे काही कुंकवाचे ताट असते ते सुद्धा अद्वैतच्याच हाताने कलाच्या कपाळी ते कुंकू भरलेले असते आणि ह्यावेळी नवरात्रात सुद्धा अद्वैतच्याच हाताने कलाच्या कपाळी त्याचे रक्त सुद्धा लागते. म्हणजे हा DVIचा खूप मोठा संकेत असतो. अद्वैत कलाच्या कपाळाकडे बघत असते आणि तेव्हा कलाला सुद्धा कळते तर कला लगेच हात लावून पाहते तर तिच्या कपाळाला ते रक्त लागलेले असते. तेव्हा कलाला मागचे सर्व क्षण आठवतात की नवरात्राच्या वेळीस जेव्हा कला ही अद्वैतला वाचवायला गेली होती तेव्हा ते कुंकवाचे ताट ते जे उलथडून कलाच्या कपाळी ते कुंकू सर्व काही पडलेले असते आणि अद्वैतला तिने वाचवलेले असते. रागाने अद्वैतने कलाबरोबर लग्न करण्यासाठी कसा निर्णय घेतला आणि गुरुजींना तो विधीत सुरू करण्यासाठी सुद्धा सांगितलेले. अगदी रागाने तिच्या सर्व काही डोळ्यासमोर ते क्षण येतात. मंगळसूत्र जेव्हा अद्वैतने तिच्या गळ्यात घातले अद्वैत सोबत तिने 7 पावलं हे वचन सुद्धा हे 7 फेरे पूर्ण केलेले असतात आणि माप ओलांडून ती चांदेकरांच्या घरामध्ये गृहप्रवेश सुद्धा अद्वैतच्या हाताला हात धरून आलेले असते. हे सर्व तिला आठवते आणि ती अद्वैतकडे पाहत असते तर अद्वैतच्या हातातून रक्त येत असते. त्याला खूप वेदना होत असतात. तेव्हा कलाचा जीव अगदी कासावीस होतो. ती म्हणते की चांदेकर हे बघ हातातून तुझ्या खूप रक्त येते, तू खाली बस, मी हाताला पट्टी बांधते. तेव्हा अद्वैत मात्र हात हिसकावतो आणि परत बेडवर जाऊन बस. कला म्हणते की अरे केवढी जखम झाली आहे तरी सुद्धा तू काय इतका लहान मुलासारखा वागतो, इतका हट्टीपणा करू नकोस, बघून दे मला. तेव्हा ती अद्वैतचा हात घ्यायला लागते परंतु अद्वैत पुन्हा हात हिसकावतो. तेव्हा कला म्हणते की हे बघ तुला खूप जखम लागलेली आहे, ती जखम मला नाही बघवत, मी त्याला लगेच मलमपट्टी तयार करायला घेते, मला प्लीज त्याला मलमपट्टी लावून दे. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस, काही करण्याची गरज नाही, माझ्याबद्दल तुला इतकी काळजी आहे दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा कला म्हणते की का काळजी फक्त प्रेमातूनच जन्माला येते का. अरे माणुसकी असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात काळजी असते, त्यामुळे तुझा हात इकडे दे आणि बघून दे मला. तेव्हा अद्वैत म्हणतो की माणुसकी फक्त तुझ्यात आहे का. तेव्हा कला म्हणते की मी असे म्हणले नाही, अरे माणुसकी तुझ्यात पण आहे, म्हणूनच मला घराबाहेर काढून सुद्धा मला थंडी वाजत असताना ब्लँकेट तुम्हाला आणून दिले होते. अरे मला भूक लागली म्हणून तू जेवायला सुद्धा आणून दिले होते, हो की नाही. आणि हेच बघ चांदेकर आपल्यामध्ये प्रेम कधी नव्हतं आणि नाही, निदान आपल्यात माणुसकीचं तरी नातं आहे, त्या नात्याने तरी तुझ्या हाताला प्लीज पट्टी बांधून दे. अरे खूप रक्त वाहतं, तुला खूप त्रास होतो. तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की प्लीज तू माझ्यापासून लांब राहा. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर सेफ्टिंग होईन, तू प्लीज मला हे सर्व करून दे आणि जर तुला माझ्या हाताने करायचे नसेल तर मी दुसऱ्या कोणाला तरी बोलावू का. थांब मी सरोज मॅडमला बोलावते. तेव्हा कला जायला निघते तर अद्वैत तिला म्हणतो की रागाने काही गरज कोणाला बोलवायची नाही, एकतर ऑलरेडी घरामध्ये खूप टेन्शन आहे, मी माझं काय करायचं ते बघून घे, तू मात्र विषय वाढवायचा बंद कर. तेव्हा अद्वैत तसाच आपला हात खाली ठेवतो आणि खाली धरतो आणि तसाच झोपतो. तेव्हा त्याच्या हातातील रक्त हे खाली गळत असते. तेव्हा कलाला खूप वाईट वाटत असते. ती मनात म्हणते की असं का आहे इतका हट्टी, याचं इतकं दुखतं, इतकं रक्त वाया जातं, परंतु याचा मात्र हट्टीपणा काही थांबत नाही. आणि तेव्हा अद्वैत सुद्धा विचार करत असतो आणि कलावरच
चिडत असतो की हिला असे वाटते की जगात फक्त हिच्यावरच अन्याय होतो आणि सतत मला सहन करावं लागतं. सहन करणं काय असतं हे आता तू बघतच राहा असे मुद्दाम तो कलाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सतत घरात भांडणं असतात, सतत घरात काय होईल हे काही कळत नाही, म्हणून अद्वैतला खूप टेन्शन येते. त्याची इतकी चिडचिड होत असते, माझ्याच घरात राहून मला हे सर्व सहन करावं लागतं आणि त्या टेन्शन मध्ये तो झोपी जातो. तेव्हा कला लगेच त्याच्या हाताकडे पाहते, तिच्या डोळ्यात पाणी येते आणि लगेच त्याच्या हाताला ती पट्टी मलम वगैरे लावून देते. अगदी बायकोच्या हक्काने प्रेमाने ती त्याची काळजी घेत असते आणि हाताला अगदी प्रेमाने ती मलमपट्टी वगैरे केल्यानंतर आणि तिला अद्वैत तिच्यासोबत जे काही वागलेलं असतो की त्याच्या आईला तिने धक्का दिला असं सर्वांसमोर त्याने तिच्यावर आरोप केला आणि तिला धक्के मारून म्हणजे हाताला धरून घराच्या बाहेर काढले, हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येते आणि तिच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि सर्वांसमोर तो म्हणलेला असतो की मी परत या मुलीला केव्हाही घरात घेणार नाही असे आठवत ती अद्वैतच्या हाताला पट्टी करून देते आणि देवीला म्हणते की अंबाबाई तू खरंच माझी गाठ याच्याशी बांधली आणि ती सुद्धा आयुष्यभरासाठी. देवी आई मला तुझे संकेत कळतच नाही. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही सरोजला म्हणत असते की परवा जो काही प्रकार घडला आणि तुम्ही मला घराच्या बाहेर काढण्यासाठी वाटेल ते करताल हे मला कळलं, परंतु माझ्या चारित्र्यावर मात्र असे गालबोट लागणारे मी सहन करू शकत नाही आणि माझ्या चारित्र्यावर उडणारे हे जे काही शिंतोडे आहे ते मी दूर केल्याशिवाय मात्र शांत नाही बसणार. आणि त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की जर तुला इथून पुढे माझ्या घरात राहायचे असेल तर माझ्या 2 अटी आहे. तेव्हा कला विचारते की कोणत्या अटी? तर अद्वैत म्हणतो की एक म्हणजे माझ्याशी बोलायचे नाही आणि दुसरी म्हणजे देवी आईच्या उत्सवाशी आणि माझ्याशी कोणताही तुझा संबंध नाही. तेव्हा कलाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.